नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी कोल्हापुरी कांदा भजी। चला तर लगेचच सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागतील 3 मोठे कांदे। कांदे पातळ व बारीक चिरायचे आहेत। जितका तुम्ही कांदा बारीक चिराल तितकीच भजी कुरकुरीत होईल। कांद्याचे तुकडे वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत। आता कांद्याला चवीपुरते मीठ लावायचे आहे। व 1 टीस्पून तिखटही घालायचे आहे। मीठ व तिखट कांद्याला चोळून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहे। 10 मिनिटांनंतर आता ह्या मिश्रणाला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे। एक मिरची बारीक कट करून टाकायची आहे। ओवा थोडासा हातावर चोळून घ्यायचा आहे। धने 2 टीस्पून भरडून घ्यायचे आहेत। धनेपूड टाकायची नाही आहे, अर्धवट भरडलेले धने टाकायचे आहेत। तांदूळ पीठ 3 टीस्पून टाकायचे आहे। तांदूळ पिठामुळे भाजी कुरकुरीत होते। आता बेसन गरजेनुसार थोडे थोडे घालायचे आहे। बेसन एकदम घालायचं नाही। कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच बेसन घालायचे आहे। आता हे अर्धा वाटी बेसन शिल्लक आहे। 3 कांद्यांना अर्धा वाटी बेसन लागलेलं आहे। आता गरम 1 टीस्पून तेल घालायचं आहे। सोडा वापरायचा नाही आहे। गरम तेलामुळे भजी खुसखुशीत होते। आता एका कढईत तेल गरम करायला ठेवायचे आहे। तेल मध्यम आचेवर तापवून घ्या म्हणजे भजी कुरकुरीत होईल। तेल गरम झाल्यावर कांद्याचे मिश्रण थोडे थोडे हाताने सोडा। प्रत्येक गोळ्यामध्ये अंतर ठेवा म्हणजे ते छान तळू शकतील। हे गोळे 3-4 मिनिटे तळा जोपर्यंत ते सोनेरी आणि कुरकुरीत होत नाही। भजी मध्यम आचेवर तळायची आहे म्हणजे ती आतूनही छान भाजली जाईल। आता कांदा भजी बरोबर 2 मिरच्याही तळून घ्या। तयार आहे आपली कोल्हापुरी कुरकुरीत कांदा भजी। चहासोबत ती सर्व करा। जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की